तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमच्या तिसऱ्या दिवसमध्ये. आणि तिसऱ्या दिवशी आता आपण चाललो आहोत ओंकारेश्वर मंदिरला. सगळे रेडी झाले आहेत आणि आता बाहेर येतील तयार होऊन. हे आपलं सेकंड नाईट स्टेचं हे होतं, गेस्ट हाऊस शिवशक्ती. तर आता आपण इकडनं ओंकारेश्वर मंदिरला जाणार आहोत आणि तुम्ही देखील माझ्यासोबत या आणि दर्शन घ्या ओंकारेश्वर बाबांचं. तर इथे बघा अंशिका रेडी झाली आहे, रसिका पण रेडी झाली आहे आणि चेतन सुद्धा रेडी झालं आहे. सगळे रेडी झाले आहेत. चलो चला ओंकारेश्वर मंदिर. आणि इथेच मूर्ती आहे. सगळे रेडी आहेत ना? येस. चला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला. बोला हर हर महादेव. मंडळी आपण बघू शकता इथे गाडी पार्किंग केली आहे आणि आता आपण चाललो आहोत. सगळे पुढे गेलेत ओंकारेश्वर मंदिरमध्ये. पहिलं ममलेश्वर लागणार. ममलेश्वर सुद्धा ही एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानंतर आपण ओंकारेश्वर मंदिरला चाललो आहोत. तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि व्हिडिओमध्ये असेच बनून राहा. तर मंडळी तुम्ही बघा, आता हे समोर बघताय ते आपलं गजानन महाराजांचं संस्था आहे, शेगावचं. महाराष्ट्र असं लिहिलं आहे बघा इथे. त्यांची इथे शाखा आहे ओंकारेश्वर द्वारा, श्री क्षेत्र ओंकारेश्वर द्वारा. आणि इकडनं हे गजानन महाराजांचं शेगावचं केंद्र आहे, संस्था. तर मंडळी आपण जिकडे आता पार्किंग केले त्या पार्किंगपासून ममलेश्वर मंदिर ठीक 800 मीटरवर आहे आणि आता आम्ही चालतो आहे सगळे. तर 800 मीटरवर आहे मंदिर पार्किंगपासून. ठीक 400 मीटरवर प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारानंतर परत 400 मीटरवर हे मंदिर आहे. तर मंडळी ओंकारेश्वरला जायला, ममलेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर ओंकारेश्वरला जायला तुम्ही बघू शकता इथे मध्ये नर्मदा नदी आहे आणि क्रॉस करून आपल्याला ओंकारेश्वरला दर्शन घ्यायला लागतं. आणि इथे बोटची हे सर्विस आहे, 100 रुपीज तिकीट आहे. तर तुम्ही बघू शकता बघा बोट्स किती याच्या. तर ओंकारेश्वरला जायला आपल्याला बोटनी ऑप्शन आहे आणि एक चालत जायचं ब्रिज पण आहे त्यांचं. हे रिव्हर क्रॉस करायचं, ते समोर तुम्हाला दिसत असेल. ते इकडनं होऊन असं कनेक्ट होतं. तर मंडळी आपण पहिलं ममलेश्वर दर्शन न करता आपण पहिले ओंकारेश्वरला चाललो आहोत आणि ह्या बोटिंगनीच आपण सवारी करणार आहोत, बोटिंग थ्रू जाणार आहोत. तर बोटिंगचा एक्सपिरियन्स बघा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून. इकडे 100 रुपीज चार्जेस आहे बोटिंगचे. मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला. ओंकारेश्वर जाऊ, मग ती ओंकारेश्वरवरनं आपल्याला बोट ममलेश्वरच्या इथे सोडते. बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. ललाट पे. तर मंडळी बोटीत बसायचा एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही बघू शकता मागे सगळे बसलेत आणि मी व्हिडिओ घेण्यासाठी पुढे बसलो आहे. असा लुक भेटेल आपल्याला समोरून. प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में. दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया. मांगा कुछ कभी नहीं तूने सिर्फ है दिया.
समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा, अमृत सभी मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा। मंडळी, आपण आता VIP चं तिकीट घ्यायला चाललो आहोत आणि VIP चं तिकीट इकडे आहे या ब्रिजवरनं. थोडं मंदिर आम्ही चढलो वरून, तिकडनं साईडला ब्रिज होता, पुढे तिकीट काउंटर आहे. तर आम्ही VIP तिकीट घ्यायला जातो आहे. VIP तिकीट काहीतरी 250-300 रुपये त्याची कॉस्ट, पण तुमचं लगेचच दर्शन होतं 10-15 मिनटात. तर हे बघा मंडळी, इथे VIP चं काउंटर आम्ही तिकीट घेतलं आहे. 300 रुपये फी आहे यांची. तर आम्ही चौघांचे 1200 रुपये झाले आणि पण अवघ्या 12 ते 10 मिनटात आपलं दर्शन होणार ओंकारेश्वर मंदिर. तर इथे बघा देवासाठी प्रसाद घेतला आहे चढवायला. तर मंडळी, तुम्ही बघाल तर महादेवांचा टिळक काढलाय आपण इथे, स्मृतीने पण काढलंय. इकडे स्मृती दाखव, हे बघा, आणि कर्तव्यानी पण काढलंय. तर आता अवघ्या थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल महादेवांचं. फायनली दर्शन झालंय आपलं छानपैकी, आणि हल्ली 15 ते 20 मिनटं लागली आम्हाला. थोडी गर्दी होती, आज सोमवार आहे म्हणून. चांगल्यावारी दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो आहे इकडनं ममलेश्वर मंदिरात. इकडनं सरळ चालत जायचं आहे आणि हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, त्या ब्रिजवरनं आपल्याला ममलेश्वर मंदिर आहे इकडे.
तर मंडळी हा झुला फूल आहे, याला झुला फूल असं बोललं जातं. आणि तुम्ही जर बघाल तर इकडे हे बघा आपलं ओंकारेश्वर मंदिर आहे, जे आता आपण जाऊन आलो. हा झुला फूल आहे, कनेक्टेडच आहे ओंकारेश्वर मंदिरला. इकडनं आपण आलो होता चालत, तर इकडनं आता वॉकिंग डिस्टन्स आहे हार्डली 5 मिनिटाचा आणि सरळ जायचं आहे आपल्याला ममलेश्वर मंदिरवर. ते पण सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे. तर मंडळी आपण ममलेश्वर मंदिराकडे पोचलो आहोत आणि आता थोड्याच वेळात त्याचंही दर्शन घेऊ. हे पण एक ज्योतिर्लिंगच आहे. तुम्ही बघू शकता त्या ब्रिजवरनं आपण राईड मारला मगाच्या आणि इथे बघा ममलेश्वर मंदिरात जाण्याचा मार्ग. मंडळी आपण पोचलोत ममलेश्वर मंदिरमध्ये. तुम्ही बघू शकता हे ममलेश्वरचं मंदिर आहे. आज जाऊन दर्शन घेऊया. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. हर हर मंडळी फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालं आहे आणि ओंकारेश्वरचंही दर्शन झालं आहे आणि आपले सगळे आता ज्योतिर्लिंग झालेले आहेत आणि आपली टूरही संपत आलेली आहे. आता आला आहे परत आपला परतीचा प्रवास. तर आपण थेट इकडनं ओंकारेश्वरनं आता थोडा काही खाऊ वगैरे लंच करू दुपारचं आणि तसंच थेट आपण मुंबईला निघणार आहोत. आणि आता मी ब्लॉग इथेच संपवतो कारण का आता आपण इकडनं थेट निघणार आहोत मुंबईला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घेतो मी तुमची रजा. बाय बाय.